कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्या समाजात डॅडींसारखी माणसं असतात जी माझ्यासारख्या मुलीला बाहेर शिकायला पाठवतात. तिच्यावर कसलंही बंधन घालत नाही, तिला तिच्या मनाप्रमाणे वागायचं स्वातंत्र्य देतात. आज मी इथपर्यंत माझ्या डॅडींमुळेच पोहोचले. तुम्ही त्यांचा आदर्श घ्या, तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. मग त्या एक चांगला समाज निर्माण करतात. एवढं बोलून मी माझं भाषण इथेच थांबवते. थँक्यू. धन्यवाद तुळजा मॅडम. एक स्त्री एवढ्या उंचीवर कशी पोचते तर ती तिच्या विचारांमुळे पोचते. खरंच तुळजा मॅडमने आज मांडलेले विचार ऐकून तुम्ही सर्व भारावून गेला असाल याची मला खात्री आहे. या मंचाला आज खऱ्या अर्थानं तुमच्यामुळे शोभा आली. मी पाहुण्यांना खाली बसण्याची विनंती करतो. यानंतर पुढील कार्यक्रम होतील आणि त्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ए सावकशाना काजू सांडवू नको बर का. वय बाई उचले गरम येते. कितवीत आहात तुम्ही? अरे वा. आणि तुम्ही? आठवी. ताई मला तुझा ऑटोग्राफ दे ना. अहो, आमच्या लेकीन तर सगळ्या डावच पालटवला. निंबाळकर असते तर आम्हाला कौतुक वाटलं असतं. इथं सगळा मान जगतापांकडे चाललाय. कसं सण करायचं आम्ही? तिच्या कौतुकाची भाकरी फेरताच कामा नये, खरपावून टाकली पाहिजे. डॅडी, आज हिचा पद्धतशीर गेम वाजवतो का नाही बघा. वाजवू नका, करून टाका. जेवण उतरून झालं, आता आम्ही कल्टी मारतो. चालला थांबा की. नाही नाही नको बाई. दुकानला वेळ बंद ठेवलं तर तूच महिना अखेरीस आमच्याकडे हिशोब घेशील. म्हणशील या दिवसाची कमाई कस काय कमी म्हणशील ना. देव दादा एवढं रागवल ते वेगळंच. म्हणजे तुम्ही दोघं कराल आमचं सँडविच. बरं ठीक आहे, जा तुम्ही जा, मी बघते इथलं. चला सरांना सांगायला पाहिजे जेवण आणले ताब्यात घ्या. ए छत्र्या, मैदान मोकळे बरं. ऐक की काय सांगतोय ते, नीट लक्ष ठेव. मी काम तमाम करतो. या लवकर उरका. आता झाला हा पदार्थ पूर्ण. आता एकदम परफेक्ट चव येणार बघायला. लय अभिमानाने मिरवत होता ना गावात तो. नाही उद्या गावातल्या लोकांनी चपला फेकून मारला ना तर बघच. पद्धतशीर कार्यक्रम झाला. चल. हा हॅलो, बोल की. आई, मला अर्जंट 1.5 लाखांची गरज आहे. सकाळपासून कॉल करतोय मी, उचलत का नाहीयेस? पैशाचं झाडच आहे जसं काय माझ्याकडे आहे का नाही. प्लीज मला लवकर पैसे पाठवून दे. बघते काय तर करते. तुला सांगितले का नाही दिवसा फोन करत जाऊ नको म्हणून. कोणी बघितलं तर केवढ्यात पडेल सांग बरं. तू काहीही कर, पण प्लीज मला लवकर पैसे पाठवून दे. ठेव. वा 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 वा. भाषण द्यायला बी चांगलं जमतं की तुला. तुझ्यात बी आमचंच रक्त आहे म्हणा. नशीब माझं की फक्त रक्तच आहे, गुण नाही उतरले. म्हणूनच तुझं आमच्या समोर टिकावं लागणार नाही. तुझ्या नवऱ्यावर राज्य करायचं ते हेच गुण कामी येतात. माझ्या नवऱ्यापासून लांब राहा, कारण आता पाठीशी मी आहे त्याच्या. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकट मी झेली. त्याच्या वाटेत येणारा प्रत्येक काटा मी बाजूला करणार. त्याच्या आयुष्यातला अंधार आता कायमचा मी दूर करणार.
तुमचा खरा चेहरा मी त्याच्या समोर उघड करणार. कर तू लाख प्रयत्न कर, तुझा नवरा माझा भक्तच राहणार. आणि त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मी त्याला कसा भेकेल लावतो ते बघस तू आता. आता कोण कोणाला भिकेला लावणारे हा येणारा काळच सांग. तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावायची सुरुवात झाली आहे डॅडी. आणि खूप लवकरच सूर्या तुमच्या या अहंकाराने भरलेल्या साम्राज्याला उद्ध्वस्त करून टाक. पुरे आत्ता कुठं संसाराला सुरुवात झाली तुझ्या. मंगळसूत्राची काळजी घे. आमच्या चक्रव्यूहात अडकलीस ना, सगळं गमवायला लागेल. नवऱ्या सकट सगळं. ती वेळ येणार नाही डॅडी, कारण माझा नवरा आग आहे. त्या आगीशी खेळायचा प्रयत्न करू नका. राख व्हायला वेळ लागणार नाही. कळ लवकरच कोण कोणाची राख करते ते. आम्हाला बी आता लढायला मजा येणार आहे. आणि आम्ही जेव्हा लढाईच्या मैदानात उतरतो ना, साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करतो. घरचा बाहेरचा बघत नाही. जो वाटेत आला तो कर्मानं मेला. तर आमचे जावई का असे ना. वा वा वा, काय भाषण केलं तुम्ही दोघांनी. स्टेजवर झाडच लावून टाकला बघा. लय भारी भाषण दिलं. तुळजा, तुझं तर भाषण संपूच नाही असं वाटत होतं मला. आता डॅडींच्या साम्राज्याला कोणीतरी वारस हवाच होता ना. आजचं भाषण माझं त्याच खुर्चीच्या वारसासाठी. नाही, पण खुर्चीचा वारसा कोणाला द्यायचा हे खुर्चीचा मालक ठरवतो ना. आणि मला असं वाटतं की खुर्ची स्वतः तिचा वारसदार ठरवते. आणि खूप लवकरच सूर्या ती खुर्ची घे. काय बोलताय तुम्ही? कसली खुर्ची, कसला वारस? माझ्या सगळं डोक्यावरनं जातंय, काय कळना मला. गंमत करते आमची लेख. तिला हल्ली आम्हाला सारखं हसवायलाच आवडतं. पण काय पण म्हणा डॅडी, तुम्ही आहे ना म्हणून आजचा दिवस बघतोय. तुमचा आशीर्वाद असंच पाठीशी राहू दे. कायम आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी जावई बापू. आणि इथून पुढं तर जरा जास्तच. चल येतो येतो. तुळजा, पुरी काळजी घे. काळजी घे तुझ्या संसाराची. कुणाची नजर नको लागायला. हा, यापुढे जगातली कुठलीच वाईट नजर माझ्या नवऱ्यापर्यंत नाही पोहोचणार आहे. कारण आता ढाल बनून मी त्याच्या समोर उभी आहे. मी माझ्या नवऱ्याला त्याचा मान सन्मान परत मिळवून दिल्याशिवाय ही लढाई संपवणार नाहीये डॅडी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.